बऱ्याच ठिकाणी काही लोकांच्या बऱ्याच अडचणी आज आम्ही या बोरमळ ठाणे गावाला आलो असता तर बऱ्याच रस्त्याचे काही जणांना घरकुलचा लाभ या ठिकाणी भेटलेला नाही। तर कुठेतरी याला कारणीभूत आपण सुद्धा आहे। कारण काय होतं, ज्या वेळेस निवडणूक असतात तर आज मी तुम्हाला सांगतो आमच्या चिंचोली लिंबाची गावाची परिस्थिती सांगतो। कारण आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं बिगुल त्या ठिकाणी वाजलेलं आहे आणि बरेच राजकीय मंडळींचे फोटो सोशल मीडियावर त्या ठिकाणी येत आहे। भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी पंचायत समिती सदस्य, पण आम्ही गेल्या बऱ्याच वर्षापासून, मला वाटतं 10-15 वर्षापासून आम्ही चिंचोली परिसरामध्ये, नाचेलवेल करंजगड परिसरामध्ये त्या ठिकाणी फिरत असतो। अनेक रस्त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे, अनेक पुलासाठी आम्ही त्या ठिकाणी गाऱ्यात लोटंगण घालून, त्यानंतर गढूळ पाण्यात आंघोळी करून अनेक रस्त्यासाठी, अनेक लोकांच्या वाड्या वस्त्याच्या ज्याही अडचणी घरकुलाच्या असो त्या अडचणीसाठी आम्ही गेल्या 10-15 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहोत। तर आता ज्या वेळेस लोकांवर आता जे 15 दिवसापूर्वी ढगफुटीचा पाऊस झाला तर कोणत्याही राजकीय पुढाऱ्याने त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन तिथला व्हिडिओ काढ आणि शेतकऱ्यांचं साधवण त्या ठिकाणी केलेलं नाही। पण जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी सुरू झाल्या तर आता बऱ्याच राजकीय पुढाऱ्यांचे स्टेटस मोबाईलवर त्या ठिकाणी येत आहे, त्यांचे कार्यकर्ते त्यांचं स्टेटस ठेवत आहे, भावी जिल्हा परिषद सदस्य, भावी पंचायत समिती सदस्य। पण ज्या वेळेस शेतकऱ्यावर त्यानंतर आम नागरिकावर, वंचित लोकांवर अडीअडचणी आल्या त्यावेळेस हे लोक त्या ठिकाणी दिसले नाही। तर हा दोष त्यांचा नाही, हा दोष आपला आहे। कारण त्या राजकीय लोकांना, जे प्रस्थापित राजकारणी लोक आहेत त्यांना माहिती आहे की या सामाजिक कार्यकर्त्यांनी 10-5 वर्ष किती सामाजिक कार्य करू द्या, पण जे हे मतदार बंधू आहे या मतदार बंधूंना ऐन टाइमावर आम्ही 1000-500 रुपये त्या ठिकाणी देतो आणि आम्ही त्यांचं मतदान या ठिकाणी घेतो। म्हणजे त्यांना माहिती आहे, त्यांना माहिती आहे की बाबा आपल्याला हे लोक, हे आपण यांना मटण दारूची लालूच देऊन आपण या ठिकाणी निवडून येतो आणि आपणही त्यांच्या भूलथाप्याला त्या ठिकाणी बळी पडतो। जर 500 रुपये मतदान दिलं तर आपल्याला वर्षाला 100 रुपये त्या ठिकाणी ते आपल्याला 100 रुपये म्हणजे 100 रुपये वर्ष त्या ठिकाणी पडतं। तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व गावकरी मंडळांना, वंचित घटकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की मतदान करताना आपण विचारपूर्वक करा। जो माणूस आपल्यासाठी सतत 24 तास उपलब्ध राहील अशाच माणसाला आपण मतदान करा। नाहीतर काय होतं, आपण त्यांच्या भूलथाप्याला 1000-500 रुपयाला बळी पडतो आणि 5 वर्ष आपल्याला तो माणूस त्या ठिकाणी आपल्या कामाला येत नाही। कारण त्यांनी आपल्याला पैसे त्या ठिकाणी दिलेले असतात, आपलं मतदान त्या ठिकाणी विकत घेतलेलं असतं, त्यामुळे तो आपल्या कामाला त्या ठिकाणी बळी पडत नाही। कारण त्यानं जो पैसा लावलेला असतो तो डबल करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, त्यामुळे तो आपल्या सुखादुखाला त्या ठिकाणी धावून येत नाही। तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे त्या मतदानाचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करा।